31 डिसेंबर मंगळवारी आल्यानं यंदा नववर्षाच्या स्वागतासाठी आणि 2024चा अखेरचा दिवस म्हणून आज मुंबईच्या सिद्धिविनायकात भक्तांची मोठी गर्दी आपल्याला इथं पाहायला मिळते। आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या नवीन वर्षाची सुरुवात होते। त्या पार्श्वभूमीवर येणारा आजचा मंगळवार हा गणेश भक्तांसाठी विशेष आहे। आपण बघू शकतोय की आज सकाळपासूनच सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लोकांची रोजच्या मंगळवारपेक्षा थोडीशी जास्तच गर्दी आहे आणि रात्रीपर्यंत आज मंदिर दर्शनासाठी खुलं राहील अशी माहिती आहे आणि त्यामुळेच आज या परिसरात काहीसं ट्रॅफिक जॅम सुद्धा आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तितकाच जास्त चोख दिसतोय। निमलष्करी दलाच्या तुकड्या तसेच RCP या सुद्धा तुकड्या अधिकच्या तुकड्या मुंबई पोलिसांनी आज बंदोबस्तासाठी लावलेल्या आहेत। ट्रॅफिक पोलीस सुद्धा आहे जेणेकरून वाहनांची इथं जी गर्दी होते त्यामुळे ट्रॅफिकची समस्या होऊ नये, कुठेही कोणी वाहनं बेशिस्तरित्या पार्क करू नये यासाठी पोलिसांची विशेष खबरदारी आहे। त्यामुळे आजच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक परिसरात सकाळपासूनच गणेश भक्तांची गर्दी आहे आणि आज दिवसभर ही गर्दी कायम राहील। संध्याकाळनंतर सुद्धा इथं गर्दी होणं अपेक्षित आहे। त्यामुळे आज मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीनं सिद्धिविनायक परिसरात खास बंदोबस्त ठेवलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन अजित कदमचा मे राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।